नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्या या रीडिंग चॅनलवर. मी आहे पद्मा. वाचन माझी खरी आवड आहे आणि तीच आवड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केला आहे. आज मी घेऊन आली आहे एक कालजयी कादंबरी, मृत्युंजय. महाभारतातला सर्वात तेजस्वी पण तरीही उपेक्षित योद्धा म्हणजे कर्ण. त्याचं आयुष्य, त्याचं संघर्ष, त्याचा त्याग आणि त्याचं सामर्थ्य शिवाजी सावंत यांनी या पुस्तकात अप्रतिम रीतीनं उभं केलं आहे. तर चला तर मग माझ्यासोबत अनुभवूया कर्णाचा हा अद्भुत प्रवास, मृत्युंजय. आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील, पण कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडं माणसाची, जिवंत माणसं मृतासारखी वागायला लागतात, तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला चांगलं माहिती आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं, तेच मोठी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे तर एक समरांगणावरचा केवळ एक बाणाचा भाता. अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या, विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत, असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावायचा आहे. स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचं आहे. आपल्या दिव्य पांत्यांनी तडपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षण आकारानं चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेले शेपटामुळे केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोटके कसे तरीच कलाहीन वाटणारे, अगदी सर्वांच्या सर्व बाण, आणि तेही तसे जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचं आहे. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचं आहे. धरणी तलावावरील यच्च यावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वी तलावावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्याचं खरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रतत्वाकडून आज मला त्याची परीक्षा करून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुतत्वाकडून आज मला त्याचं खरं मूल्यमापन करायचं आहे. आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडे मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो. जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो, तो बांबूंच्या सुसाट झोतानं अगदी ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अगदी जोमानं जास्तच भटकत जावी, तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, सांग कर्णा, तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी, अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं. सांग सर्वांना, गरजून सांग की ते लक्तर नव्हतं, तर ते जरीकाठचं एक तलम राजवस्त्र होतं. केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्यांच्या सहस्त्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळेल त्यांना त्या आपल्या एशीवर हव्या तशा टांगल्या, आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्याही अडगडीत सुंदर सदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या
आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अक्राळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं हे राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे. नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि अगदी दुसऱ्यांच्या क्षणी त्या तितक्याच सहजपणे आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदागदा हलवून सोडील काय? आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्तेवर ज्याचा नितांत विश्वास आहे, ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहांच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. छे, ही केवळ कथा आहे. ते एक महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छे वा विचार कधीच करीत नसतं. ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवासारखं. कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मायेचे मधुर चषक असावेत, नर्तिकाचे नादमय पडल्यास असावेत, स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगन असावीत, क्षणभर जीवाची जाणीव कुठतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मदाचे चषक नाहीत, मनाला हळुवारपणे गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पडल्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम, निरनिराळ्या भावनांचा थरारून सोडणारा संग्राम, प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रानगा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्या समाधानाकरिता सांगतो आहे. माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटत नाही. म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी ही संग्राम कथा सांगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे. कारण कडाडणाऱ्या विजेच्या काठठळ्या बसविणाऱ्या मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कपाळातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इस्तता धावू लागतात. तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावाव्यात. त्याची सांगतवार रचना कशी करावी ते मलाच आता सुचेनासं झालं आहे. का कुणास ठाऊक, पण यावेळी पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे ती गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे. त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतीत अरण्य एकदम चाळवळ जातं आणि घटनांच्या हरणांच्या कळप्याच्या कडप धपाधप उड्या घेत धावू लागतात. कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोर पिसाऱ्यासारखे असतात, तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलासारख्या आपला सुगंध मागं दरवळत ठेवणारा असतात. पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी ह्या नेहमीच हत्तीच्या पायासारख्या असतात. त्या आपल्याला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर
भूमीवर मागं ठेवूनच जातात. निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाचा गजरानं उठविलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे. माझ्या जीवन प्रवासातील हे सर्वात शांत हवंसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात. मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही, आणि असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे. गंगा मातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटंसं गाव आहे. कसलं होतं. लता वृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेला निसर्ग देवतेच्या कुशीत पडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर. चकोर, चातक, कोकिळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जग होणारं, गायीच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं 2 प्रहराच्या रणरण त्यावेळी गदबदांच्या गर्द गार छायेत निवांतपणे विसावणारं, घंटांच्या तालबंद आवाजासह गायीबरोबर संध्याकाळी धुळीचे लोट उडवीत परतणार आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं, तिथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंच. धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही. पण त्याचं नुसत्या स्मृतीनंच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यासमोर उभं आहे. पांढरट निळ्या पाण्याच्या ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य, त्यातल्या पाण्याच्या बिंदूला माझा दाट परिचय आहे, आणि मलाही त्याच्या थेंबाची दाट ओळख आहे. त्याचं गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ पाठीवर धावत माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत. इथल्या अवखळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेले माझं उत्तरणीय अनेक वेळा खट्याळपणानं उडवून लावलं आहे. आणि म्हणूनच चंपानगरीत आठवणीबरोबरच मी बालपणी पाहिलेली या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. बालपण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय? अनेक लोक अनेक कल्पनांनीच त्याचं वर्णन करतात, पण मला म्हणालं तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे. मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेल्या एक स्वैर रथ असावं असं दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठंतरी निळ्या भोर आकाशाला टेकलं आहे काय हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटावरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येई. तर कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोनात बसलेल्या असतात की ज्यामुळे त्या निळं छत सोडून
पृथ्वी तलावावर खडकन निकडून का पडत नाहीत त्याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून येई. मंडळी, आजचं वाचन इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण कर्णाच्या आयुष्याचा आणखी एक रोचक पैलू जाणून घेऊ. तर तुम्हाला हे वाचन आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.